नमस्कार. स्वर्णिम भारतच्या सर्व प्रेक्षकांना सस्नेह नमस्कार. मित्रो, आजचा व्हिडिओ आपण कालच्या रिसोड बंदच्या अनुषंगाने बनवत आहोत. काल रिसोड शहरामध्ये परभणी प्रकरणाच्या अनुषंगाने संविधान प्रेमी सर्व राजकीय पक्ष तथा वेगळ्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा रिसोड शहरामध्ये बंद पुकारला होता आणि हा बंद 100% यशस्वी झाला. मी सर्वप्रथम ज्यांनी बंदची हाक दिली त्यांचं आणि या बंदला ज्याने प्रतिसाद दिला त्यांचं सुद्धा अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. ते कारणही तसंच आहे की या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत रविदास, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ व अन्य तत्सम जे महापुरुष आहेत, महात्मा बसवेश्वर असो, महावीर जैन आहेत, तथागत बुद्ध आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, यांनी या महापुरुषांनी या भारताला, या देशाला घडवण्यासाठी एक वेगळं असं काम केलेलं आहे. आणि म्हणून ही सर्व महापुरुष या देशाची, या राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्यांच्या अनुषंगाने जे जे काही त्यांचे स्मारक असतील, जे जे त्यांच्या प्रतिकृती असतील, ह्या सुद्धा राष्ट्रीय हे स्मारकच आहेत. हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि अशा राष्ट्रीय संपत्तीला जर कोणी उद्ध्वस्त करण्याचं काम करत असेल, मोडतोड करण्याचं काम करत असेल, मोडतोड, उद्ध्वस्त हे शब्द फार मोठे आहेत, पण अशा महापुरुषांच्या अशा प्रतिकृतींकडे जर कोणी वाकड्या नजरेने जरी पाहत असेल तर तो सुद्धा देशद्रोह आहे. आणि अशा देशद्रोही लोकांच्या विरोधात सगळ्या समाजाने जात, पंथ, धर्म, लिंग, पक्ष, संघटना सगळं सोडून एकत्रित झालं पाहिजे. हा संदेश खऱ्या अर्थानं कालच्या बंदच्या माध्यमातून रिसोडकरांनी दिलेला आहे. आणि बंद हा ज्यांनी पुकारला हा त्यांच्यामुळे यशस्वी होतो असं नाही. पण हा बंद पुकारल्याच्या नंतर ज्या लोकांची रोजीरोटी हातावर आहे, ज्यांचं छोटंसं भाजीपाल्याचं दुकान असेल, अन्य काही छोटे मोठे व्यवसाय असतील, हे जर आपण नाही लावलं तर आपलं संध्याकाळची चूल कशी पेटेल हा विचार लोकांमध्ये असतो. आणि मग अशा वेळेस त्या बंदला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हा एक वेगळा भाग त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु रिसोड शहरामध्ये काल झालेल्या बंदला अगदी छोट्या व्यावसायिकापासून तर मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी आपला बंदमध्ये सहभाग नोंदवला. ही फार उल्लेखनीय आणि चांगली बाब आहे. ती या अर्थाने की परभणीला जे प्रकरण झालं हे अतिशय संवेदनशील आहे, हे अतिशय दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. समाजातील चांगल्या माणसाला एक पीडा उत्पन्न करणार आहे. आणि मग अशा प्रकारचे जर काही जे स्मारक असतील, काही प्रतिकृती असतील, हे उद्ध्वस्त करणाऱ्यांना या शासनाने कठोर शिक्षा केली पाहिजे, त्यांच्यावर वचक निर्माण झाला पाहिजे. म्हणून त्या भावना उत्पन्न करण्यासाठी, त्या भावना निर्माण करण्यासाठी रिसोड येथे 18 डिसेंबरला संविधान प्रेमी ज्यांची फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असं नाही, पण एक भावनिक नातं त्या घटनेशी आहे आणि त्यांनी बंद पुकारला. आणि रिसोड शहरातील सर्व व्यापारी तथा सर्वसामान्य नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि हे दाखवून दिलं की अशा संवेदनशील बाबींमध्ये जिथे कुठे अशी घटना घडत असेल त्याच्या विरोधात रिसोडातील प्रत्येक नागरिक हा
त्या ठिकाणी ह्या महापुरुषांच्या पाठीशी उभा आहे. हा फार मोठा संदेश कालच्या या बंदच्या माध्यमातून या ठिकाणी दिला. मी खास करून व्यापारी वर्गाचे अभिनंदन करेन. व्यापारी वर्ग नेहमी दुविधा मनस्थितीमध्ये असतो, की बंदला प्रतिसाद द्यावा न द्यावा. पण कधी काही काही बंद आपण असे सुद्धा पाहिले जे राजकीय भूमिकेने प्रेरित होते. त्याला कधी कधी व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु मित्र, कालचा बंद हा स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी, सामान्य नागरिकांनी, शाळेच्या सगळ्या व्यवस्थापकांनी हा बंद ठेवून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या. आपल्या भावनेच्या माध्यमातून समाजाला एक संदेश दिला, की या देशामध्ये अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात हा समाज सदैव एकजुटलेला असेल. आणि त्या अनुषंगाने रिसोडकरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या बंदच्या माध्यमातून शासनांपर्यंत ही भावना पोहोचू इच्छितो, की अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि अशा घटना करणाऱ्यावर कठोर देशद्रोहाचा खटला त्या ठिकाणी आपण चालवावा. आणि या सुसंस्कृत राज्यामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये अशा असंवैधानिक बाबींना, अशा अधार्मिक बाबींना आळा घालावा, हीच स्वर्णिम भारतच्या माध्यमातून शासनाकडे अपेक्षा. धन्यवाद.